नमस्कार. आज आपण अमेरिकेतल्या आणखीन एका कर्ज संकटाबद्दल थोडीशी माहिती करून घेणार आहोत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अमेरिकेचं राष्ट्रीय कर्ज हे 39 ट्रिलियन डॉलर्स इतकं झालेलं आहे. अमेरिकेची जी मध्यवर्ती बँक आहे, ज्याला फेडरल रिझर्व्ह असं म्हणतात, त्याचे प्रमुख पॉवेल यांनी इशारा दिला आहे की आत्ताचं हे अमेरिकेचं राष्ट्रीय कर्ज अनसस्टेनेबल नाही आहे. पण ज्या पद्धतीने या कर्जामध्ये वाढ होते आहे, ती जर आपण थांबवली नाही तर ती सध्याची अस्थिर वाटचाल ही शेवट काही चांगला करणार नाही. त्यामुळे धोरणामध्ये बदल करावे लागतील. सध्या या राष्ट्रीय कर्जावर अमेरिका दर वर्षाला 1 ट्रिलियन एवढं व्याज भरती आहे आणि 2024 सालापासून हे व्याजाची रक्कम अमेरिकेच्या डिफेन्स बजेटपेक्षा सुद्धा जास्त झालेली आहे. तेव्हा राष्ट्रीय कर्ज ही एक अमेरिकेची गंभीर समस्या आहेच, पण दुसरं एक संकट किंवा समस्या ही अमेरिकेच्या कर्जाच्या बाबतीत आहे. त्याची माहिती आज आपण करून घेणार आहोत. आणि हे संकट आहे क्रेडिट कार्डचं. म्हणजेच क्रेडिट कार्डवर ज्यांनी काही खरेदी केली आहे, पेमेंट केलं आहे, त्याचं रिपेमेंट केलेलं नाही आणि त्यामुळे हे संकट उभं राहिलं आहे. अमेरिकेमध्ये कोट्यावधी लोकांना आता क्रेडिट कार्ड हे एक साधन नाही राहिलेलं, तर ती एक गरज बनलेली आहे. तिथल्या लोकांचा दैनंदिन खर्च वाढत असल्यामुळे अनेक कुटुंबांना जगण्यासाठी, तग धरून राहण्यासाठी उधार पैशांवर अवलंबून राहायला लागतं आहे आणि त्याचे परिणाम आता स्पष्टपणे दिसायला लागलेले आहेत. तेव्हा हे क्रेडिट कार्डचं कर्ज नेमकं किती आहे, किती लोक त्याच्यात इन्व्हॉल्ड आहेत, हे कर्जदार डेट स्ट्रेस्ड आहेत का, याची कारणं काय आहेत, त्याचे परिणाम काय आहेत आणि भारत आणि अमेरिका यांच्या क्रेडिट कार्डची काही तुलना आपल्याला करता येईल का, हे सगळं आत्ता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अलीकडेच दी सेंच्युरी फाउंडेशन अँड प्रोटेक्ट बॉरोवर्स या दोघांच्या अहवालानुसार ही समस्या खूप मोठी वाढलेली आहे. न्यूजवीकने जो एक अहवाल दिला आहे त्याच्यात साधारण 11 कोटीपेक्षा जास्ती अमेरिकन लोकांनी, म्हणजे 40% अधिक जास्ती लोकसंख्येच्या लोकांनी दर महिन्याला आपल्या क्रेडिट कार्डची रक्कम पूर्णपणे परतफेड केलेली नाही. थकबाकी ते फेडूच शकलेले नाही. ते काय करतात, ते कर्ज पुढे ढकलतात आणि पुढे ढकललेली कर्ज म्हणजेच जे क्रेडिट कार्डवरची रक्कम देय आहे ती न देता ती पुढच्या महिन्यात ढकलली जातात आणि अशावर 22% व्याजदर आकारलं जातं. आता हे व्याजदर आकारला की स्वाभाविकपणे कर्जाची रक्कम वाढते. त्यामुळे ही सगळी जी क्रेडिट कार्ड होल्डर्स मंडळी आहेत त्यांना एकूणच डेट स्ट्रेस आलेला दिसतो. अमेरिकेतील क्रेडिट कार्ड कर्ज साधारण 1.27 ट्रिलियनपर्यंत पोहोचलेलं आहे. अनेक लोकांसाठी आता हे अल्पकालीन कर्ज राहिलेलंच नाही. क्रेडिट कार्ड म्हणजे काय, उधारीने खरेदी आहे कार्डचा वापर करून आणि त्याचं रिपेमेंट केलं तर व्याज आकारणीचा प्रश्न येत नाही. सुमारे 6.8 कोटी लोकांना आता डेटचा स्ट्रेस म्हणजे कर्ज तणावग्रस्त ते लोक झालेले आहेत. याशिवाय आणखीन सुमारे 2.7 कोटी लोक केवळ किमान रक्कम भरून डिफॉल्टर स्वतः होणार नाही एवढी काळजी करतायत. त्यामुळे उर्वरित रकमेवर प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्यांना व्याज भरावं लागतं आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या क्रेडिट कार्डवरील व्याजाचा दर 10% जास्ती नसावा असा प्रस्ताव आणला आहे, पण अजून तो पारित झालेला नाही, त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे अनेक लोकांची क्रेडिट कार्डची कमाल मर्यादा वापरून झाली आहे
आणि सध्या 163 अब्ज डॉलर्स इतकी रक्कम थकीत असल्याचं मानलं जात आहे. म्हणजे आपल्याला साधारण ह्या संकटाचा आवाका विस्तार किती आहे याची कल्पना आली असेल. कारणं काय आहेत बरं? पहिलं कारण आहे वाढती महागाई. अन्नावरचा खर्च, घर भाड्यावरचा खर्च आणि इंधनाचा खर्च यांचे दर वाढल्यामुळे ही महागाई वाढली आणि म्हणून लोकांना उधार खरेदी करणं आवश्यक व्हायला लागलं आहे. दुसरं एक कारण म्हणजे बाय नाव पे लॅटर ही संस्कृतीच तिथे आता विकसित झालेली आहे. आज गरज आहे ना, खरेदी करा, उद्या पैसे भरता येतील, क्रेडिट कार्ड आहेच. कर्ज वाढण्याचं तिसरं एक कारण म्हणजे जबर व्याजाचे दर. मी आत्ता वर म्हटल्याप्रमाणे 22% व्याजाचे दर आकारले जात आहेत. त्यामुळे ते व्याज पुन्हा मुद्दलात जमा होत जात आहे. चौथं कारण आहे ते म्हणजे सहज उपलब्धता. क्रेडिट कार्ड सहजपणे उपलब्ध आहेत. बँकांना तो धंदा आहे, बँकांना त्याच्यावर व्याज हे इन्कम मिळतं, म्हणून बँका सहजपणे हे कर्ज देत आहेत आणि अनेक लोकांना कार्ड मिळतं आहे म्हणून ते कार्ड घेतात, खर्च करतात. त्यांना कंपाऊंडिंग इंटरेस्टची नीट कल्पनाच नसावी असं वाटण्याची पण स्थिती आहे. साधारणपणे ही 5 कारणं आपल्याला दिसतात. बँकांकडे लिक्विडिटी असल्यानंतर काय होतं, हे 2008-09च्या सब प्राईम क्रायसिसमध्ये अमेरिकेत झालेले आपण बघितलं. सगळ्या जगाने त्याचा अनुभव घेतला. बँका समहाऊ फंड्स डिप्लॉय करायला बघतात आणि हे डिप्लॉय करण्यासाठी जो सोर्स मिळेल तो सोर्स ते वापरतात. 2008-09ला त्यांनी घरांच्या किमती घसरल्या आणि त्या घरांसाठी दिलेली कर्ज ही NPS झाली. आता ही क्रेडिट कार्ड्स दिलेली आहेत, याच्यावरनं खर्च केला जातो आणि तो परतफेड केली जात नाही. परिणाम काय झाला आहे? परिणाम 2 पातळ्यांवर झाला आहे. एक वैयक्तिक पातळीवर आणि एक अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर. वैयक्तिक पातळीवर हा कर्जाचा बोजा वाढतो आहे, त्यामुळे लोकांची बचत होत नाही आहे आणि एक मानसिक ताण त्यांना येतो आहे. हा वैयक्तिक पातळीवरचा परिणाम आहे. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर सुद्धा याचा परिणाम झाला आहे. एकदा तुमची क्रेडिट कार्डची लिमिट संपली की तुम्हाला खर्च करता येत नाही, म्हणजेच लोकांचा खर्च कमी होतो. त्यामुळे अर्थव्यवस्था मंदावते, कारण मागणी ही बाजारामध्ये येत नाही. दुसरा परिणाम जो अर्थव्यवस्थेवर होतो तो म्हणजे बँकांची रिस्क वाढते. जर का हे कर्ज परतफेड केली नाही, बँका काय फक्त इंटरेस्ट बुक एंट्री मारतात, पण परतफेड झाली नाही तर बँकांचे पैसे बुडीत होण्याची शक्यता असते. म्हणून ही रिस्क वाढल्यामुळे अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. थोडक्यात काय, वाढती क्रेडिट कार्डची कर्ज याचा परिणाम फक्त वैयक्तिक नाही आहे, तर तो अर्थव्यवस्थेवर पण आहे. त्याचा एक धोका अर्थव्यवस्थेवर आहे. महागाई, वाढीव व्याजदर आणि जास्त खर्च यामुळे ही समस्या उद्भवलेली आपल्याला दिसते. आणि अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर जर असा नकारात्मक परिणाम झाला तर आपण 2008-09ला अनुभवलं त्याप्रमाणे सगळ्या जगाला ते अनुभवावं लागतं. या पार्श्वभूमीवर भारताची क्रेडिट कार्डची स्थिती काय आहे ती अमेरिकेशी थोडीशी तुलना करून आपण बघू शकतो. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे भारतीय मंडळींची मानसिकता ही मुळात बचतीकडे जाण्याची आहे, उधळण्याची, पैसा खूप खर्च करण्याची नाही आहे. त्यामुळे तुलनेने क्रेडिट कार्ड्सची कर्ज खूपच कमी आहे. अजूनही लोकांचा कल हा क्रेडिट कार्डऐवजी डेबिट कार्ड किंवा UPI पेमेंटकडे आहे. त्यामुळे त्याचं रिपेमेंट हा विषयच येत नाही. एकूण क्रेडिट कार्डचं कर्ज अमेरिकेची आणि भारताची तुलना केली तर साधारण अमेरिकेचं क्रेडिट कार्डचं कर्ज भारताच्या 100 पट आहे. कार्ड वापरण्याची संख्या जर विचारात घ्यायची झाली तर अमेरिकेत प्रत्येक प्रौढ माणसाकडे क्रेडिट कार्ड आहे. भारतामध्ये साधारण 11 कोटी क्रेडिट कार्ड्स आहेत. बघा, कल्पना करा, 140 कोटींचा देश आहे आणि 11 कोटी लोकच क्रेडिट कार्ड वापरत आहेत. आणि डेबिट कार्ड 100 कोटीपेक्षा जास्त लोक डेबिट कार्ड वापरतात. याचाच अर्थ पैसे असतील तर खर्च होईल, पैसे नसतील तर खर्च होणार नाही.
त्यामुळे अमेरिकेच्या तुलनेत भारतातल्या क्रेडिट कार्डची थकबाकी ही रक्कम फारच कमी आहे. या सगळ्याला एक कारण मी आत्ता म्हटलं तसं लोकांची मानसिकता एक जशी आहे तसंच रिझर्व्ह बँकेचं विनातारण कर्ज आणि क्रेडिट कार्डवरचं कर्ज या संदर्भात अतिशय कडक असं धोरण निर्बंध त्यांनी लावलेलं आहे. त्यामुळे अमेरिकेच्या क्रेडिट कार्ड संकटातून आपण धडा घेणं आवश्यक आहे. बँका आपला बिझनेस वाढवण्यासाठी क्रेडिट कार्ड्स मोठ्या प्रमाणावर वितरित करणं स्वाभाविक आहे. तसंच पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण आपण करावं असं आपल्याही इथल्या लोकांना वाटायला लागल्यामुळे ही क्रेडिट कार्डची संख्या आणि वापर वाढणार आहे. परंतु त्याला मर्यादा घालून योग्य वेळेलाच त्याच्यावर निर्बंध घालून आत्तापर्यंत तरी हे संकट भारताच्या जवळ आलं नाही. पण अमेरिकेतलं जसं शासनाचं कर्ज किंवा राष्ट्रीय कर्ज ही एक समस्या आहे, ती राष्ट्रीय पातळीवरची आहे, तशी दुसरी समस्या ही क्रेडिट कार्डवरचं कर्ज ही आहे आणि ती पण खूप मोठी समस्या ही आता आपल्याला दिसते आहे. आज हे क्रेडिट कार्डचं कर्ज आपण समजून घेतलं. थांबूया.